हॅलो, हाय, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा कोणत्या विषयावरती आहे हे थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ खरं तर मी माझ्या घरातील मंदिर क्लिनिंगचा आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये काय काय महत्त्वाचे आहे. तर आज मी माझ्या देवघरातील सर्व देव स्वच्छ करणार आहे आणि देवांना पितांबरीने व्यवस्थित घासून घेणार आहे आणि सुंदर पूजा करणार आहे. चला तर मग श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी मंदिरामध्ये आलेली आणि सर्व देव असे व्यवस्थित काळजीपूर्वक एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले. साईची मध्ये लुडबुड चालूच होती, कारण सांभाळायला दुसरं कोणी नसल्यामुळे त्याला घेऊनच सर्व कामं ही करावी लागतात. स्वच्छ आणि प्रसन्न देवघर हे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. सर्व व्यवस्थित देव काढून झाल्यानंतर मी मंदिर असं व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे व जाळ्याही काढून घेतल्या. थोड्याशा जाळ्याही झालेल्या होत्या वरती, कारण मंदिर हे 8 ते 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला मला जसं जमेल तसं क्लीन करते. असं काही फिक्स टायमिंग नसतो माझा की म्हणजे या दिवशीच फिक्स म्हणजे क्लीन केलं पाहिजे असं काही नाही. जेव्हा मला वेळ भेटतो कामामधून त्यावेळेस मी क्लिनिंग करायला घेते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या मंदिरामध्ये कुलदेवाचा म्हणजे फोटो किंवा मूर्ती का असली पाहिजे ते. म्हणजे मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते. आमचा कुलदेव खंडोबा आहे आणि घरामध्ये कुलदेवाची माझ्या मूर्ती नाही आहे, पण फोटो नक्कीच आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की कुलदेव म्हणजे नेमके काय. देव म्हणजे ज्या देवतेची आपल्या पिढ्यानपिढ्या पूजा केली जाते, जे आपल्या वंशाचे रक्षण करते, संकटात साथ देते आणि कुटुंबावर कृपा ठेवते, त्या देवाला कुलदेव किंवा कुलदेवता म्हणतात. ज्यांचा कुलदेव श्री खंडोबा आहे त्यांनी खंडोबाला केवळ देव म्हणून नव्हे तर आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्य मानावे. खंडोबा म्हणजे भगवान शिवांचा मार्तंड भैरव अवतार आहे. त्यांनी मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करून धर्माचे रक्षण केलेले आहे. आता प्रश्न येतो की घरात खंडोबाची मूर्ती का असावी? तर पहिले कारण म्हणजे श्रद्धा. ज्या घरात कुलदेवाची मूर्ती किंवा प्रतिमा असते त्या घरात देवाचे सतत स्मरण राहते. दुसरे कारण म्हणजे संस्कार. लहान मुलांना आपल्या कुलदेवताची ओळख होते, आपल्या परंपरेचा अभिमान निर्माण होतो. तिसरे कारण म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा. दररोज दिवा लावणे, हळद-कुंकू वाहणे, फुले अर्पण करणे, जय मल्हार म्हणणे यामुळे घरातील वातावरण सात्विक होते. आणि चौथे कारण म्हणजे संकट समयी मानसिक आधार मिळतो. आणि प्रत्येक कुटुंबावर कधी ना कधी संकट हे येतच असते. अशा वेळी कुलदेवावरची श्रद्धा आणि धैर्य हे आपण कायम ठेवले पाहिजे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की मूर्ती आणली म्हणजे फक्त सजावट म्हणून ठेवू नका, कारण तिची नित्यपूजा आणि स्वच्छता आणि आदर राखला पाहिजे. खंडोबाची पूजा कशी करतात? तर दररोज सकाळी स्नान करून देवासमोर दिवा लावा आणि हळद-कुंकू वाहा. शक्य असल्यास बेलपत्र, फुले अर्पण करा आणि ओम श्री मार्तंड भैरवाय नमः किंवा जय मल्हार असा जप केला तरी चालेल. रविवारी किंवा चंपाषष्ठीच्या दिवशी विशेष पूजा का करावी? नैवेद्य दाखवावा आणि संपूर्ण कुटुंबाने आरती करावी. म्हणजे काही जण विचारतात, आमच्याकडे मूर्ती नाही तर फोटो आहे चालेल का? तर माझ्याकडे मूर्ती नाही तर फोटोच आहे. तर होय, त्या प्रश्नाचं उत्तर होय आहे. म्हणजे श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे आणि फोटो असला तरी भक्तिभावाने पूजा करता येते. परंतु परंपरेनुसार आणि योग्य मार्गदर्शनाने मूर्तीची स्थापना केली तर अधिक उत्तम मानले जाते. लक्षात ठेवा, म्हणजे मूर्ती ही देव नसते, ती देवाच्या स्मरणाचे आणि भक्तीचे माध्यम असते. खरी शक्ती आपल्या श्रद्धेत असते. आपल्या पूर्वजांनी कुलदेवाची उपासना विनाकारण सुरू केली नव्हती, तर अनेक अनुभव, कृपा आणि संरक्षण यामुळे ही परंपरा आजपर्यंत टिकून राहिलेली आहे. तर आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी विसरत आहोत. पण जर आपल्या घरात कुलदेवाची पूजा सुरू राहिली तर पुढील पिढ्यांनाही आपल्या संस्कृतीची ओळख राहील. म्हणूनच ज्यांचा कुलदेव श्री खंडोबा आहे त्यांनी शक्य असल्यास घरात कुलदेवाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी, नियमित पूजा करावी आणि कुलाचार जपावा.
शेवटी एवढेच सांगते की श्रद्धा असेल तर भक्ती असेल आणि कुलदेवावर विश्वास असेल तर जीवनातील अनेक संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. मल्हार सदानंदाचा येळकोट. तुम्हाला ही माहिती होती का ते तुम्ही मला नक्की सांगा. म्हणजे मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला याच्यामधून सांगितलं आहे. आणि मी माझी देवपूजा ही अशा प्रकारे पूर्ण केलेली आहे. बघा, देवपूजा केल्यानंतर किती म्हणजे छान वाटतं आणि देव किती चमकतात. तर देव हे मी पितांबरीने घासलेले आहेत व्यवस्थित असं. तो आहे आमच्या म्हणजे माझ्या कुलदेवाचा फोटो, खंडोबा. आता सांगितली ना मी माहिती. आम्ही पण गावाकडे गेल्यानंतर मूर्ती घेणार आहोत. सध्या आमच्याकडे देवाचा फोटोच आहे. पण माझी इच्छा आहे मूर्ती पण घेण्याची आणि ती घेणार आहोत आम्ही गावाकडे गेल्यानंतर. व देवपूजा झाल्यानंतर लास्टला देवाकडे म्हणजे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना केलेली आहे. हे देवा, आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे आणि सर्वांना उत्तम आरोग्य दे, आनंद दे, भरभराट आणि समाधान लाभू दे. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर मी माझा थोडासा वेळ माझ्या मुलासोबत स्पेंड केलेला आहे. तर आजकाल आपण सगळेच मोबाईल, कामं आणि धावपळीत इतके व्यस्त झालो आहोत की आपल्या मुलांसोबत मनमोकळा वेळ घालवणं कमी झालेलं आहे. पण खरं सांगायचं झालं तर मुलांना महागडी खेळणी किंवा मोठमोठ्या सहलींपेक्षा आई-वडिलांचा थोडासा वेळ जास्त महत्त्वाचा वाटतो मला. वेळ घालवणं म्हणजे नेमकं काय? तर त्यांच्यासोबत तर तुम्ही जमेल ते खेळ खेळा. जसं की लपंडा, गोष्टी सांगा त्यांना, नाहीतर चित्र काढा किंवा गाणी म्हणा किंवा त्यांना त्यांच्या शाळेतील मजेदार गोष्टी विचारा अथवा त्यांना सांगा तुम्ही. तर जेव्हा तुम्ही त्यांच्या डोळ्यात पाहून हसता किंवा त्यांचं कौतुक करतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढतो आणि तुमचं नातं तुमच्या मुलांसोबत आणखीन घट्ट होतं. लक्षात ठेवा, बालपण पुन्हा परत येत नाही. आजचा एक छोटासा क्षण उद्या आयुष्यभराची सुंदर आठवण बनवू शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसोबत टाईम स्पेंड नक्की करा. म्हणून आजच मोबाईल बाजूला ठेवा आणि मुलांसोबत मनापासून वेळ घालवा. कारण मुलांसाठी सर्वात मोठी भेट म्हणजे आपल्या आई-वडिलांनी दिलेला हा वेळ असतो. तर तुम्हाला याविषयी म्हणजे काय वाटतं तेही तुम्ही मला नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस. संपूर्ण दिवसामधील महत्त्वाचं काम म्हणजे देवपूजा आणि तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का तेही मला तुम्ही नक्की सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.